हाय गाईज, मी आहे महेश अँड वेलकम टू ऑल इन मी. आज आपण फॉर्म भरणार आहे माझी लाडकी बहीण योजना याच्यासाठी जेव्हा पहिला आपण फॉर्म भरले होते ते आपण मोबाईल ॲपच्या मदतीने भरले होते, पण आता आपण वेबसाईटच्या मदतीने हा फॉर्म भरणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही गुगल क्रोमला जाऊन ladkibaheen.maharashtra.government.gov.in वर जाऊन आपला फॉर्म भरू शकता. नाहीतर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देईन, त्याच्यावरती जाऊन सुद्धा आपण हा फॉर्म भरू शकता. तिथे गेल्याच्या नंतर अर्जदाराचे लॉग इन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जर तुमचं पहिल्यापासूनच लॉग इन असेल तर तुम्ही सरळ इथे मोबाईल नंबर टाकून पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. जर तुम्ही या साईटवर पहिल्यांदा आलात तर डझंट हॅव अकाउंट वरती क्लिक करा आणि तुमचं अकाउंट क्रिएट करा. क्रिएट करताना तो आपल्याला विचारतो फुल नेम ॲज पर आधार इन इंग्लिश. तर इकडे आपला आधार कार्ड वरचा पूर्ण नाव टाकायचं, जसं आधार कार्ड वरती आहे तसंच. त्याच्यानंतर आपल्याला एक मोबाईल नंबर टाकायचा आहे आपला. मग एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे, तोच पासवर्ड खाली कन्फर्म करायचा आहे. आपली डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे, विलेज सिलेक्ट करायचा आहे आणि खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. विलेज सिलेक्ट केल्यानंतर इकडे आपल्याला विषय म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल. तर जसं तुमच्या इकडे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल, जसं मी आता भरतोय तो विरारचा भरतोय, वसई विरार महानगरपालिका. तर मी वसई विरार महानगरपालिका इथे सिलेक्ट करतो आणि त्याच्या पुढे आपल्याला आपला वॉर्ड सिलेक्ट करायचा आहे की तुम्ही कुठच्या वॉर्डच्या दायऱ्यामध्ये येतात ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ऑथराइज पर्सन म्हणजे आपण कोण आहात हे इथे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर जनरल वुमेन मी सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर एक्सेप्ट द टर्म्स अँड कंडिशन्स वरती क्लिक करायचं आहे. आपल्याला आपला कॅप्चा इथे फिल करायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे. तर एक OTP तुमच्या मोबाईल नंबरवर आला असेल तो इथे एंटर करायचा आहे. कॅप्चा फिल करून व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. तर तुमचं सक्सेसफुली लॉग इन झालेलं आहे आता. तुमचं सक्सेसफुली अकाउंट क्रिएट झालेलं आहे आता. तर तुम्ही सरळ आता लॉग इन करा. तुमचा मोबाईल नंबर इथे एंटर करा, पासवर्ड एंटर करा, कॅप्चा फिल करून लॉग इन वरती क्लिक करा. लॉग इन वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इकडे बघू शकता सेकंड ऑप्शन आहे ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायला येईल, तिकडे आधार कार्ड नंबर टाका तुमचा. त्याच्यानंतर कॅप्चा इथे फिल करायचं आहे आपल्याला आणि व्हॅलिड आधार वरती क्लिक करायचं आहे. तर हा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला आहे आता. तर इकडे वुमन फुल नेम ॲज पर आधार. तर इथे ॲज पर आधार आपला तुम्ही ज्यांचा फॉर्म भरता त्यांचं नाव इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाली अगर फादर असेल किंवा हजबंड असेल ते तुम्ही तुमच्या अनुसार सिलेक्ट करायचं आहे आणि त्यांचं नाव पुढे टाकायचं आहे. त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस तुम्ही मॅरिड आहात, अनमॅरिड आहात, डिवॉर्स आहात ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपण खाली जाऊ. त्यानंतर आपल्याला आलेलं आहे इथे. त्यानंतर आपल्याला ॲप्लिकंट करंट ॲड्रेस अँड अदर इन्फॉर्मेशन इथे तुमचा पत्ता टाकायचा आहे, ॲड्रेस पूर्ण. त्याच्यानंतर आपल्याला पिनकोड इथे एंटर करायचा आहे. तुमचा डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज सिलेक्ट केल्यानंतर परत तसंच म्युन्सिपल काउन्सिल किंवा कॉर्पोरेशन सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही कुठच्या वॉर्डच्या अंतर्गत आहात ते इथे सिलेक्ट करा.
त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन सिलेक्ट करा की तुमच्या कुठच्या एरियामध्ये तुम्ही मोडता. ते केल्यानंतर तुम्ही इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करा. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर आर यू अ बेनिफिशियरी ऑफ एनी अदर फायनान्शियल स्कीम इम्प्लिमेंटेड बाय स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट. तुम्ही कुठची स्कीम चा फायदा घेतायत का? तर तुम्ही घेत असाल तर तुम्ही येस करा, जर तुम्ही घेत नसाल तर नो करा. त्याच्यानंतर ॲप्लिकंट बँक डिटेल्स, इथे आपले बँकेची डिटेल्स टाकायची आहे. बँक फुल नेम, तुमच्या बँकेचं पूर्ण नाव इथे एंटर करा. अकाउंट होल्डर नेम, तुमचं नाव इथे फिल करा. त्याच्यानंतर बँक अकाउंट नंबर, इथे आपला बँक खाता क्रमांक टाकायचा आहे. तोच खाता क्रमांक आपण इथे पुढे कन्फर्म करायचा आहे. IFSC कोड आपला एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर तो विचारेल इज युअर बँक सीडेड विथ बँक अकाउंट. ते इथे आपल्याला येस सिलेक्ट करायचं आहे. तर आपला फॉर्म आता भरून झालेला आहे. आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर डॉक्युमेंट्स अपलोड करायसाठी आपल्याला आपला आधार कार्डचा फ्रंट साईड, बॅक साईड इथे अपलोड करावं लागेल. जसे इथे दिलेलं आहे आधार कार्ड फ्रंट, आधार कार्ड बॅक, आधार कार्ड बॅक. तर अपलोडवरती क्लिक करायचं आहे आणि आपला फ्रंट आधार कार्ड इथे आणि बॅक आधार कार्ड इथे अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर खाली आपण डोमिसाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा 15 वर्ष जुना रॅशन कार्ड, वोटर ID कार्ड इथे अपलोड करू शकतो. तर माझ्याकडे बर्थ सर्टिफिकेट आहे, तो मी इथे अपलोड करीन. त्याच्यानंतर तो विचारतोय डू यू हॅव एनी ऑरेंज ऑर येल्लो रॅशन कार्ड. तर तुमच्याकडे ऑरेंज रॅशन कार्ड आहे तर तुम्ही येस वरती क्लिक करा. वरती क्लिक केल्याच्या नंतर तिकडे ओपन होईल ऑरेंज रॅशन कार्ड और येलो रॅशन कार्ड फ्रंट पेज. जो पहिला पेज असतो राशन कार्डचा तो इथे अपलोड करायचा आहे. त्याच्याच बाजूला जो पाठचा पेज असतो जिथे नावं लिहिलेली असतात तो इथे अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन हमीपत्र. हमीपत्र हा तुम्हाला माहिती आहे, इथे आपला ॲप्लिकेशन हमीपत्र सिग्नेचर अँड अपलोड. तर हमीपत्राची एक प्रिंट काढायची आहे. ते तिथे तुमचं सिग्नेचर करायचं आहे आणि ते इथे अपलोड करायचं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन त्या फॉर्मची, तिकडून तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावर फॉर्म भरून अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर बँक पासबुक, ते इथे आपल्याला बँकेचं पासबुक अपलोड करायचं आहे ज्याची डिटेल तुम्ही आता भरली आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकंटचा फोटो. हे सारं अपलोड केल्याच्या नंतर इथे लिहून येईल असं फाईल अपलोडेड. ते एकदा परत चेक करा सबमिट करायच्या अगोदर. आय एक्सेप्ट वरती क्लिक करा, स्वीकारा आणि सबमिट वरती क्लिक करा. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक फॉर्मचा प्रिव्ह्यू येईल की तुम्ही जो फॉर्म भरलाय तो एकदा चेक करा. जे डिटेल्स तुम्ही भरलेले आहे ते बरोबर आहे का नाही. जर बरोबर असेल तर आपण सबमिट करू, नाहीतर आपण परत जाऊन एडिट करू शकतो. व्ह्यू फाईल वरती क्लिक करून आपण इकडे अपलोड केलेले डॉक्युमेंट्स व्ह्यू पण करू शकतो. तर माझे सगळे डॉक्युमेंट्स बरोबर आहेत, सगळा फॉर्म मी भरलाय तो बरोबर आहे. तर मी सरळ इथे कॅप्चा फिल करून सबमिट वरती क्लिक करतो. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर असा पॉपअप येईल की ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली. आपला ॲप्लिकेशन नंबर येईल, इथे आपलं नाव येईल, त्याचा आपण एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. तर असा तुम्ही स्वतःचा फॉर्म भरू शकता.
जर तुम्हाला जाऊन चेक करायचं आहे तर सबमिट ॲप्लिकेशनवरतीच होम पेजवरती एक ऑप्शन आहे, तिकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता हे ॲप्लिकेशन पेंडिंग आहे की अप्रूव्ह झालेलं आहे. करा. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.